आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जर एमआयएमचा विरोध असेल तर एमआयएमला विरोध असल्या कारणामुळे प्रकाश आंबेडकर यांना सर्वच जागा ज्या त्या लढायला द्याव्यात असं म्हटलेलं आहे। खुद्द असदुद्दीन ओवैसी यांनी नांदेडमध्ये ते बोलत होते। ओवैसींची काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी हे आव्हान केलेलं आहे। निवडणूक लढणार नाही पण आंबेडकरांना जागा द्या असं आवाहन त्यांनी यावेळेला केलेलं आहे। जर एमआयएमला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध असेल तर मात्र निवडणूक लढणार नाही पण आंबेडकरांना जागा द्या असं नांदेडमध्ये ओवैसी म्हणालेले आहे। कि नहीं प्रकाश अंबेडकर साहब से बातचीत हो सकती है, एमआईएम से नहीं हो सकती। तो सुनो राहुल गांधी, सुनो अशोकराव चव्हाण, मैं पूरे इखलास के साथ और पूरी जिम्मेदारी के साथ और पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से, शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि एमआईएम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहेब अंबेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो। मेरे को एक सीट भी नहीं चाहिए, मुझे एक सीट भी नहीं चाहिए। जितनी सीट उनकी इज्जत और उनके मुकाम के लिहाज से आप दोगे, असदुद्दीन ओवैसी अलग मीटिंग करके तायीद करेगा। मैं तुम्हारे डाइस पर भी नहीं आऊंगा। चलो बताओ अशोक राव, तुमको कबूल है? बीजेपी सेना सत्तेवर हटली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माझी एलर्जी असेल तर मीच बाजूला होतो, आपल्याला जे करायचं असेल ते। मित्रो, हा जो दिलदारपणा आहे, हा दिलदारपणा जो आहे, हा दिलदारपणा इथल्या असणाऱ्या ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घ्यावं। वंचितांची आपण सत्ता आणतोय। तर एकंदरीतच आपण पाहिलं की निवडणूक लढणार नाही पण आंबेडकरांना जागा द्या असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि नांदेडमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती। त्यावेळेला हा संपूर्ण प्रकार घडला। ओवैसींनीच आता काँग्रेस राष्ट्रवादीला या प्रकारचं आवाहन केलेलं आहे। आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव याला आपल्याबरोबर जोडले गेले, थेट त्यांच्याकडून या संदर्भातलं आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत। नांदेडमधल्या या जाहीर सभेमध्ये ज्या प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे याकडे आपण कसं पाहता? या पुढच्या राजकारणामध्ये यामुळे नेमके कुठल्या प्रकारचे बदल होतील? आशिषजी। विशाल, खरं तर राज्यामध्ये जर का आपण लोकसभेच्या जागा बघितल्या तर 48 जागा आहे आणि त्यापैकी 45 जागांची बोलणी ही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे। उरलेल्या 3 जागांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तशा पद्धतीची बोलणी नाही आहे। अजूनही जागांची अदलाबदल हे करण्याचं चाललेलं आहे। पण दरम्यान काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या दोघांनाही असं वाटतं की एकीकडे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ यांना आपण जागा सोडाव्यात। तर राजू शेट्टी हे सध्या विद्यमान खासदार आहेत म्हणून त्यांना हातकणंगले इचलकरंजीची जागा ही सोडली जाईल, पण राजू शेट्टींना बुलढाण्याची जागा सुद्धा आग्रहानं हवी आहे, त्यावर सुद्धा विचार सुरू आहे। आणि दुसरीकडे राहिला प्रश्न हा प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचा। तर काँग्रेसची बोलणी ही प्रकाश आंबेडकरांबरोबर आधीपासून सुरू आहे। जवळपास 3 ते 4 बैठका ह्या काँग्रेसच्या नेते बरोबर प्रकाश आंबेडकरांच्या झालेल्या आहे। शेवटची बैठक ही गेल्या सोमवारी मुंबईत झाली आणि त्या बैठकीनंतर आत्ता असदुद्दीन ओवैसी असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील हे त्याबद्दलचे संकेत हे नांदेडच्या सभेत, जे नांदेड प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा आहे, त्यांचा मतदारसंघ आहे, तिथल्या सभेत देत आहेत। तिथे तर काय म्हणतायत, ओवैसी काय म्हणालेत की वेळ प्रसंगी तुम्हाला माझी ॲलर्जी असेल, म्हणजे ओवैसीची किंवा ओवैसीच्या एमआयएमची ॲलर्जी असेल तर तुम्ही मला काही देऊ नका, पण प्रकाश आंबेडकरांना त्यांना ज्या जागा हव्या आहेत त्या द्या। तर प्रकाश आंबेडकरांना कुठली जागा हवी आहे? तर प्रकाश आंबेडकरांना एक जागा म्हणजे जी काँग्रेस देऊ पाहते आहे ती आहे अकोल्याची।
अकोल्यावरनं या आधी सुद्धा प्रकाश आंबेडकर लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळं अकोल्याच्या जागेवरनं प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा उभं राहावं, त्यांनी आपल्या कोट्यात ती जागा घ्यावी यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्याबरोबरच औरंगाबाद आणि मुंबईतली एखादी जागा हवी आहे. त्या दृष्टीनं काँग्रेस मात्र फारसं काही बोलायला तयार नाही आहे. काँग्रेसचा सरळ प्रस्ताव असा आहे की आम्ही तुम्हाला अकोल्यावरनं उमेदवार तुमच्या तिकिटावरती किंवा तुमच्याच पक्षाच्या चिन्हावरती जे मिळेल ते किंवा जे असेल ते त्याच्यावरती लढायला मोकळीक देतो आहोत. तुम्ही अकोल्याची जागा सन्मानानं घ्या. पण प्रकाश आंबेडकर किंवा भारी बहुजन महासंघाला औरंगाबाद आणि मुंबईतली एक जागा आणखी हवी आहे. म्हणजे अशा 3 जागा हव्या आहेत आणि त्यापैकी 2 जागा जरी त्यांना मिळाल्यात तरी त्यामध्ये त्यांचं डील जे आहे ते त्यांच्या बाजूनं झुकतं होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आतापर्यंत वाकुल्या दाखवण्याचा कार्यक्रम झाला, पण आता जसं जसं लोकसभेची आचारसंहितेची घटिका जवळ येते आहे त्या दृष्टीनं हे संकेत मिळत आहेत की प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर जाऊ पाहत आहेत. काँग्रेस जी अकोल्याची जागा देते आहे त्यामध्ये कदाचित ते लोकसभेसाठी उभं राहण्याचं मन बनवत आहेत. धन्यवाद आशिषजी आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे नांदेडमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यावरून पुन्हा एकदा राजकारण